मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो। आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या पद्धतीनं अमित भैया देशमुख साहेबांनी मुख्यमंत्री पदाकडे पहिलं पाऊल टाकलेलं लातूरकरांनी बघितलेलं आहे। आज आपण त्यांना मुख्यमंत्री पदाकडे जी वाटचाल सुरुवात झालेली आहे भयाची, त्याबद्दल आपण त्यांना शुभेच्छा देऊया। आणि सगळ्यात महत्वाचं की जे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, महानगरपालिकामध्ये जे यश, घवघवीत यश संपादन केलंय, त्याबद्दल सुद्धा पोलीस क्राईम न्यूज तर्फे आपण त्यांचं स्वागत करूया। भैया, आता आपण महानगरपालिकामध्ये आलात, सगळ्या पदाधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतली। आता ह्या पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र दिलेला आहे? कानमंत्र देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण लातूर शहराच्या नवनिर्वाचित महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे आणि नवनिर्वाचित उपमहापौर ऍडव्होकेट स्नेहल श्रीकांत उडगे हे दोघेही सुज्ञ आहेत, अनुभवी आहेत, कर्तव्य दक्ष आहेत, कर्तबगार आहेत। लातूरकरांचा जाहीरनामा आम्ही लातूरच्या मतदारांसमोर मांडला होता, तर त्याची अंमलबजावणी व्हावी अशी एक विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आणि ती जलद गतीनं व्हावी। कारण लोक अपेक्षेनं आपल्याकडे पाहतायत, त्यामुळे त्या अपेक्षांची पूर्ती करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे। भैया, एक आता मी तुम्हाला जागतिक लेवलचा प्रश्न विचारणार आहे। जे काही एप्स्टन फाईल्स जे आहेत, त्या संदर्भामध्ये आपल्या भारत देशामधल्या काही उद्योगपतींची नाव आलेले आहेत। असे बरेच काही अजून फाईल्स बाकी आहेत उघड होण्यास। तर काँग्रेसच्या वतीनं म्हणजे दिल्लीमध्ये असेल, मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी आंदोलन होते, त्या पद्धतीनं आपण लातूर जिल्ह्यामध्ये काय असे आंदोलन करणार आहात का त्या संदर्भामध्ये? पक्षाच्या वतीनं जी आंदोलनं दिल्ली मुंबईत होत आहेत त्याची साखळीच असते आणि ती लातूरमध्येही होतात। त्यामुळं अभय साळुंखे आहेत लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमचे ऍडव्होकेट किरण जाधव लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, हे दोघंही अभ्यासू आहेत आणि एप्स्टीन फाईल्सचा अभ्यास त्यांनी विस्तृतपणे केला असेल याबद्दल माझी खात्री आहे आणि ते यावर भूमिका मांडतील। भैया, आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये क्राईम रेट जे आहे, गुन्हेगारीचं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे। आपण चारी बाजूने जरी रस्त्याच्या गेलो तरी पाणी कम दारू ज्यादा असे हॉटेलमध्ये आज विकली जाते। दारू असेल, गांजा असेल, मटका असेल, जुगार असेल, अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे भैया। ह्याला सर्वस्व जबाबदार कोण राहणार आहे आणि त्या यंत्रणेला तुम्ही काय सूचित करणार आहात? महाराष्ट्र सरकारचं गृह खातं याला जबाबदार आहे, हे काही मी सांगण्याची गरज नाही। आणि अवैध दारू, अवैध धंदे, खून, चोऱ्या, अपहरण, अंमली पदार्थ, महाराष्ट्र इज बिकमिंग क्राईम कॅपिटल ऑफ इंडिया आणि ही धोक्याची घंटा आहे। त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं वेळीच याच्यावर जर काही पावलं नाही उचलली तर महाराष्ट्रातला जो सामान्य माणूस आहे त्याचं जीवन हे धोक्यात येत चाललेलं आहे असं म्हणावं लागेल। माझा शेवटचा प्रश्न की भैया, आपण वंचित बहुजन आघाडी सोबत लातूर महानगरपालिका युती करून तुम्ही निवडणुकीला समोर गेलात। हाच प्रयोग जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर राबवायचा असेल तर तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? माझे प्रयत्न तर याच्यावरच असतील आणि पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्यास तो घ्यायला मी मागणार नाही। आणि महाराष्ट्राला पुरोगामी विचार हाच तारू शकतो। त्यामुळं पुरोगामी विचार सरणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांची आहेच। त्यामुळं अशी काही आघाडी येणाऱ्या काळामध्ये जर झाली तर ती महाराष्ट्र हिताची राहील। खरोखरच ह्याच विचारधारेचा मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे आहे आणि ज्या पद्धतीनं